आपण माझ्या उन्हाळी प्लॉटच्या तिखट मिरचीला पी बुस्टर सोडत आहोत. पी बुस्टर किंवा अन्य कुठलंही लिक्विड असू द्या, मग ते कॅल्शियम नायट्रेट असू द्या, 13-0-45 असू द्या, 19-19 असोत की 12-61-0, 13-40-13, पी बुस्टर किंवा अन्य कुठलंही न्यूट्रिशन जेव्हा द्यायचं असतं, तर आता याच्यात 2 किलो उरलेलं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर आता हे याच्यात टाकून द्या तुम्ही आणि पाणी सोडायचं वरून. मित्रांनो, तुम्ही सर्वच पिकांना जे काही न्यूट्रिशन देता, ती सर्वच, समजा मी आता 2 किलो दिलं, 2000 ग्रॅम, तर ते 2000 ग्रॅम तुमच्या पिकाला लागू होतं का? तर ते नाही. कमीत कमी मी तर म्हणतो की 1200 ते 1500 ग्रॅम हे जमिनीत लिच आउट होऊन जातं जेव्हा तुम्ही ड्रिप देता. ड्रिप दिल्यानंतर पाणी हे मुळांच्या कक्षेत न पडता खालच्या लेअरला निघून जातं. म्हणून आज जर्मन टेक्नॉलॉजी बघू शकता की प्रॉडक्टचं नाव आहे बोडेन. बोडेन आता जर्मनीमध्ये, ही जर्मन टेक्नॉलॉजी बघा इथे आहे ठिकाणी. जर्मनीमध्ये मातीला, सॉइलला किंवा ऑर्गॅनिक कार्बनला बोडेन असं म्हणतात. तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. तर आता हे प्रॉडक्ट जेव्हा मी वापरणार आहे, बघा आता, तर बघा मध्ये जेव्हा माती आपण हे प्रॉडक्ट पॉलिमर्स असतात त्याच्यामध्ये, हे बघा अतिशय घट्ट आहे. जर तुम्ही टिपामध्ये आपण 200 लिटर पाणी घेतलं आणि जर आता 5 लिटर आपल्याला द्यायचंय ते, पण हे जर 5 लिटर देताना जर टाकी जर हलवली नाही ते पाणी, तर त्या ठिकाणी काय होईल, ते अतिशय सगळं पाणी घट्ट होऊन जाईल बर्फासारखं. म्हणून आपल्याला एका बाजूने टाकायचं पण आहे आणि एका बाजूने बांबूने हलवायचं पण आहे. बघा आता हे मी टाकतोय, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते याच्यात, बघा असं करत असताना ते आपल्याला हलवायचं देखील आहे. जर ते हलवलं नाही, जोरजोरात वेगाने हे करून द्यायचंय. याचा फायदा काय? हे न्यूट्रिशन बरोबर दिल्यानंतर होतं काय, ते न्यूट्रिशन ड्रिपच्या पाण्यातून जेव्हा ड्रिपर मधून पाणी पडतं, ते ह्या जे तुम्ही पी बुस्टर देणार आहे, या पी बुस्टरला ते त्याच ठिकाणी लॉक करतं जिथे मुळ्याचा कक्ष आहे. आता हे मी पूर्ण सोडलेलं आहे आणि आता परत आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू आणि जोरात बांबूने हलवून द्यायचं. त्याच्यात काय होणार आहे आता, त्याच्यामध्ये होणार हे की जे 2000 ग्रॅम म्हणजे 2 किलो जे पी बुस्टर दिलं, याच्यामध्ये जवळपास 99% झाडाला उपलब्ध होणार आहे. म्हणून आपण जे ऍक्सेस खतं देतो ती लिच आउट होऊन जमिनीत जातात आणि विहिरीच्या पाण्यात उतरतात. म्हणून पाण्याचे TDS वाढायचं कारण झालं की पाण्यात कॅल्शियमचं प्रमाण, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस सगळं प्रमाण जे वाढलं, याच्याचमुळे वाढलं की जमिनीमध्ये हे लिच आउट होऊन विहिरीच्या पाण्यात उतरतात. तर आपल्याला काय करायचंय, आता सध्या पाऊस खूप होतोय, जबरदस्त पाऊस होतोय, सगळीकडे जमिनीतलं न्यूट्रिशन वाहून जातंय. म्हणून आणि ड्रिपने देतो ते देखील लिच आउट होतं. म्हणून आपल्याला असे प्रोडक्ट वापरायचे, याची सविस्तर माहिती आता मी व्हिडिओच्या आधी देतो. तर मित्रांनो, जगातील सर्वात संवेदनशील जर कुठला कीटक किंवा प्राणी असेल तर तो म्हणजे गांडूळ. गांडूळ हा मिठाच्या पाण्यात सुद्धा जिवंत राहू शकत नाही, अगदी साखरेच्या पाण्यात देखील जिवंत राहू शकत नाही. इतका सूक्ष्म आणि अतिसंवेदी असा हा प्राणी असतो. तर मी आमच्या गांडूळच्या कल्चरमधून काही गांडूळ आणले बघा. आता हे गांडूळ बघ, जवळ घे इकडे, बघा. बघा या ठिकाणी हे गांडूळ. आता जर तसं पाहिलं तर गांडूळ याला पाण्याचा जरी स्पर्श झाला तरी ते त्याला सहन होत नाही. तर बघा आता या ठिकाणी, आता पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर कशा पद्धतीने चालायला लागले ते. तर आता याच्यामध्ये कुठलंही केमिकल टाका तुम्ही, मार्केटमधील 12-61-0 किंवा जे असेल ते ते टाकल्यानंतर तात्काळ मरून जातात गांडूळ. तुम्ही जर डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन जर कालवलं याच्यामध्ये 1 ग्रॅमने आणि जर टाकलं, तर गांडूळ जिवंत राहू शकते नाही. जर त्याला नुसता मिठाचा स्पर्श जरी झाला किंवा कुठलंही केमिकल असू द्या, बुरशीनाशक, कीटकनाशक, ऍसिड काही असू द्या, तात्काळ स्पर्श होतात गांडूळ किल होतो, मरून जातो. परंतु आपण जे काही बोडेन जे आहे, आता बघा हे बोडेन मी याच्यावरती बोडेन उरलेलं आहे याच्यामध्ये, तर याच्यावर टाकतो, तर गांडुळाला कशा पद्धतीने ते, हे बघा आता तुम्ही बघू शकता, हे आता टाकलं. गांडुळामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी जाणवत नाही. तर बघा आता तुम्ही बघा, म्हणजे गांडुळाला सुरक्षित आहे, अतिशय सुरक्षित आहे. हे बघा तुम्ही याच्यात देखील बघू शकता.
अशा पद्धतीने जेल आहे बघा ते. आणि म्हणजे गांडूळ देखील सुरक्षित आहे, म्हणजे गांडूळ चालताय बघा. म्हणून असं प्रॉडक्ट आपल्याला जमिनीमध्ये द्यायचं आहे ते. तर त्याचा सविस्तर व्हिडिओ मी आता मिरचीत बनवतो. तर तुम्ही गांडुळाचा रिझल्ट पाहिलाय. आता गांडुळावर जर आपण मीठ टाकलं तर काय होतं त्या देखील त्या ठिकाणी बघूया. तर बघा मित्रांनो, आपण गांडुळावरती बोडेन टाकल्यानंतर कुठलीही त्यात रिॲक्शन किंवा गांडूळ, अजूनही गांडूळ चालताय बघा. गांडूळ म्हणजे पाणी ते दुसरीकडे निघाले, परंतु या गांडुळावरती जर थोडं मीठ टाकलं तर काय रिॲक्शन होते बघा तुम्ही. तर बघा, तुम्ही बघू शकता की गांडुळावर मीठ टाकल्यानंतर म्हणजे गांडूळ मीठ देखील सहन करत नाही इतकं. तेव्हा 1261 लिक्विडचा काही विषयच नाही त्याच्यामध्ये. गांडूळ जोरात पळून जायला लागले या ठिकाणी. म्हणजे लक्षात घ्या की इतकं सुरक्षित आहे शेतीला. मग तुमच्या त्या बॅक्टेरिया असेल, जमिनीतल्या त्या उपयुक्त ज्या बॅक्टेरिया आहे त्यांना देखील हानिकारक हे प्रॉडक्ट नाहीये. मित्रांनो बघा, माझ्या मिरचीच्या गौरी कंपनीची मिरची आहे. तर बघा, उन्हाळी प्लॉट आहे हा. आता साधारणपणे आज तर एका एका झाडाला जवळ आण बरं इकडे बघा. हे फुटवे पहा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 फुटवे खालून. 3 फुटवे बघू शकता. अशा पद्धतीने फुटवे, जबरदस्त फुटवे एकदम. आणि अशा याच्यामध्ये मी जो व्हिडिओ बनवला आज, त्या जर्मन टेक्नॉलॉजी, तर बोडेन हा जर्मन शब्द. तर तुम्ही जर त्याचं ट्रान्सलेशन केलं तर माती हा भाग होतो. जर्मनीमध्ये साधारणपणे आपल्याला असं दिसतं की त्या जमिनी जी आहे, अति पावसाने त्या ठिकाणी न्यूट्रिशन लिच आउट होऊन जातं, किंवा काही भाग असा अतिदुष्काळी आहे. तर त्याच्यामध्ये जो स्ट्रेस असतो, हा स्ट्रेस दूर करण्याकरता हे पॉलिमर त्या ठिकाणी त्या देशात खूप मोठ्या प्रमाणात वापरतं. परंतु भारतामध्ये ती गरज नव्हती, जेव्हा सेंद्रिय कर्ब हा 2.5च्या पुढे होता. आज जर पाहिलं तर 0.5च्या आत, 0.2 काहीच ठिकाणी सेंद्रिय कर्बच राहिलं नाही. इतका पाऊस होतो आपल्याकडे की जमिनीतले सगळं न्यूट्रिशन त्या पावसाने अगदी ढगफुटी होते आणि वावरातून बागेतून सगळे पूर वाहतात. काहीच न्यूट्रिशन त्या ठिकाणी राहत नाही. आणि तुम्ही जे काही पीक लावल्यानंतर जे काही न्यूट्रिशन देतात, तर त्या न्यूट्रिशन मधील देखील मी जे मागच्या व्हिडिओ, जसं हे बोडेन एका टाकीमध्ये मिक्स करताना ते तुम्हाला दाखवलं, तर त्या पद्धतीने मित्रांनो ते जे मिक्स केलं अतिशय घट्ट आहे. 200 लिटरला जर तुम्ही टाकलं तर ते घट्ट पाणी जर कालून दिलं नाही चांगलं ते, तर ते अतिशय घट्ट होतं. आणि जेव्हा ते ड्रीपतून बाहेर पडतं, तर त्या न्यूट्रिशन, कुठल्याही न्यूट्रिशन सोबत द्या, ते तुम्हाला कुठलंही लिक्विड द्या त्याच्यामध्ये फुटणार नाही. गांडुळाला सुरक्षित. जगामध्ये असं बघा, तुम्ही जर प्रॉडक्ट बघितले, काही हेवी मेटल असतात, काही मध्ये अँटीबायोटिक असतात, काही बुरशीनाशक असतात, काही कीटकनाशक असतात, तर काही कुठलंही न्यूट्रिशन जर घेतलं तर 90 ते 95% न्यूट्रिशन मध्ये गांडूळ मरून जातील, मी सांगतो खात्रीनं. परंतु याच्यामध्ये गांडूळ मी प्रयोग केला, गांडूळ तसेच जिवंत असतात. आणि मुद्दाम मिठाचा प्रयोग केला, थोडंसं मीठ टाकलं त्या गांडुळांवरती, लगेच पळायला लागले इकडे तिकडे. म्हणजे त्याला सहन होत नाही काही वस्तू. पण याच्या मित्रांनो, तर आता द्राक्ष पिकामध्ये बोडेन वापरण्याच्या स्टेजेस कोणत्या आहेत त्या बघू. आता बोडेनचा वापर तसा विश्रांतीच्या काळामध्ये, म्हणजे बागेची हार्वेस्टिंग झाली आणि ते खरड छाटणीच्या दरम्यान, त्यावेळेस बोडेनचा वापर जर केला तर सॉईल टेम्परेचर आणि स्ट्रेस मेंटेन असतो. नंतरची दुसरी जी स्टेज आहे ती म्हणजे विरळणी ते शेंडा टॉपिंगच्या दरम्यान, म्हणजे सपक्यांच्या स्टेज धरून. तर या दरम्यान जो आपण विरळणी करतो आणि शेंडा टॉपिंग करतो त्या दरम्यान एकदा बोड्यांचा वापर करावा. उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढल्यावर सॉईल टेम्परेचर मेंटेन करते बोड्यांचं काम तसं. आणि तसं जर पाहिलं तर कीटकनाशक ड्रेचिंगसोबत देखील आपण बोडेन देऊ शकतो. जर पाहिलं, उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा गर्भधारणेवर परिणाम होऊ नये यासाठी बोडेंची मदत फार होते. द्राक्षामध्ये तसं मल्टिपल काम करतं ते खूप पद्धतीनं. ऑक्टोबर छाटणीमध्ये, छाटणीच्या अगोदर म्हणजे फेलफुटीच्या अवस्थेच्या वेळेस द्यावं. त्यानंतर एकदा सेटिंग झाल्यानंतर एकदा द्यावं. फुगवणीच्या काळात, फुगवणीमध्ये जे काही थंडीमुळे जे काही न्यूट्रिशन इनबॅलन्स होतो तेव्हा एकदा द्यावं.
नंतर पाणी उतरण्याच्या काळात आणि बोड्यांचा वापर आपण या काळात करू शकतो. म्हणजे इतक्या स्टेजेसमध्ये द्राक्षाच्या स्टेजेसमध्ये जर वापर केला तर त्याचे खूप फायदे द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनचे देखील त्या ठिकाणी रेशो वाढलेले दिसतात आपल्याला. द्राक्षामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका हे बजावतं. म्हणून गांडुळांची संख्या देखील वाढते जेव्हा तुम्ही ड्रीपनं द्याल. आणि त्यानंतर ज्या काही बॅक्टेरिया आहे, उपयुक्त बॅक्टेरिया NPK असेल किंवा इतर ज्या जमिनीतील ज्या आपण देतो डम्पिंगच्या असतील किंवा NPK बॅक्टेरिया आहे, त्यांचा देखील काउंट त्या ठिकाणी एकदम चांगला आणि चांगल्या पद्धतीने मुळेच्या मायकोरायझा जे असतं त्याचा देखील एकदम परफेक्ट काम होतं. दुसरं असं की आपण हे जेव्हा देतो ना, तर समजा अल्बर्ट सोल्युशन 2 किलो दिलं किंवा 19-19 05234 1261 06020 1222 12 अन्य कुठल्याही कंपनीचं लिक्विड जेव्हा तुम्ही द्याल तर त्याचा 2000 ग्रॅम जर दिलं तर कमीत कमी 1800 ग्रॅम त्या झाडाला उपलब्ध होतं आणि अशा पद्धतीनं ते काम करतं. म्हणून बोडेन हे प्रॉडक्ट साधारणपणे मेड इन जर्मनीचं आहे. तर एकरी 5 लिटर तुम्ही हे द्यायचंय तुमच्या न्यूट्रिशन बरोबर. नंतर तुम्ही जे न्यूट्रिशन द्याल ते देखील लॉक करून धरण्याचं काम त्या ठिकाणी ते करतं. अशा पद्धतीनं तुम्ही जर 3 वेळेस लिक्विड द्याल तर एकच वेळेस लिक्विड देण्याचे रिझल्ट या ठिकाणी याचे भेटतात. म्हणून याचे फायदे असे की याच्यातून अजून जे काही फिलर मटेरियल असेल ते जमीन भुसभुशीत करतं. त्यामुळे गांडुळांची संख्या देखील याच्यामुळे वाढते. गांडुळांना तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की गांडुळांना अतिशय उपयुक्त ते काम करतं. तर गांडुळांची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत होते, त्यानंतर मातीचा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते, झाडाचे स्ट्रेस एलिमेंट म्हणून ते त्या ठिकाणी काम करतं. झाडामध्ये जे काही आवर्षणग्रस्त प्रतिरोधक जी क्षमता आहे त्यातला काम करतं. द्राक्ष बागाला अतिशय उत्तम. द्राक्ष बागा, डाळिंब बागा, त्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो, सगळ्या प्रकारचे वेलवर्गीय भाज्या, फुलझाडे आणि सगळ्याच पिकांना हे उपयुक्त आहे. माझ्याकडे प्रतिनिधी आले तर माझ्याकडे रिझल्ट ट्रायल्स देखील घेतले त्यांच्या. ट्रायल घेतल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट मला त्याचे वाटले. तर शेतकऱ्यांचा कुठेतरी खर्च वाचला पाहिजे हा एक भूमिका त्याच्यामध्ये असते. तर ह्या दिवसामध्ये जे तुम्ही पिकं करणार आहे आता आता उन्हाळ्याच्या ओमेगा मिरची, बुलेट मिरची, तिखट मिरच्या, टोमॅटोच्या लागवडी होणार आहे आपल्याकडे. आणि त्या काळामध्ये अतिशय उष्णता असते, झाडांची मर जास्त होते, स्ट्रेस असतो. त्या काळामध्ये हे तुम्ही द्या. लागवड झाल्याबरोबर त्याची ड्रिचिंग द्या किंवा ड्रीप वाटे द्या. तर तुम्हाला ते झाडाजवळ ओलावा टिकवून धरेल, त्यामुळे गारवा तयार होतो. त्यामुळे झाडांची मरझर जी होते ती मरझर त्या ठिकाणी होणार नाही. शेडनेटमध्ये, पॉलीहाऊसमध्ये, ओपन फील्डला, कुठल्याही फील्डला हे वापरू शकता. तर अशा पद्धतीने हे प्रॉडक्ट आहे. तर मी याचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला. त्याचा नंबर देखील कंपनीच्या प्रतिनिधीचा खाली टाकलाय. कुठे भेटेल, काय भेटेल ते सविस्तर त्याच्यावरती त्यांना विचारून घ्या. नाहीतर शेतकरी मलाच परत कॉल करतो आणि मला एक ते व्हिडिओ, हवामानाचे व्हिडिओ आणि अन्य व्हिडिओ, त्यामुळे काम मलाच परत ते वाढतं. तर त्या नंबरवर कॉल करून घ्या आणि कुठे भेटेल ते देखील बघा. तर अशा पद्धतीनं बोडेनचा व्हिडिओ आज मी बनवलाय. तर जो टाकीमध्ये मिक्स करताना गांडुळाचा रिझल्ट आणि इथे बसून माझ्या प्लॉटमध्ये देखील पाहिलाय. तर तुम्ही आता फांद्या पाहू शकता जवळ. एक मिनिट बघा, अशा पद्धतीनं फुटवे आणि जमीन जी आहे अतिशय भुसभुशीत. बघा, माती जी आहे अतिशय भुसभुशीत माती आणि अशा पद्धतीने फुटवे. बघा, या दिवसात टेम्परेचर जास्त आहे तरी अतिशय सेटिंग पण होत आहे त्याला. या मिरचीला गौरी व्हरायटीची आहे. तर अशा पद्धतीनं प्लॉट माझा हा आहे. तर व्हिडिओ पाहून घ्या आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपला चॅनल त्या ठिकाणी करायला विसरू नका. माझा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी या गेल्या पाहिजे, की शेतकऱ्यांचा खर्च जो आहे तो वाढवतीच देत आहे. आणि 2.5 किलो जर जमिनीतच जातंय तर त्याचा उपयोग काय? 2.5 किलो तुमचं वाया जातं ना. तुमचे पैसे किती वाया जात्या. आणि माग लिक्विड आता पी बुस्टर द्यायचंय किंवा मायक्रोन्युट्री फेरस द्यायचंय. जर एवढे 600 रुपये किलोचं जर तुम्ही देऊ राहिले आणि ते निम्म खराब झालं तर त्या ठिकाणी नुकसान किती होतं. अन्य देखील त्याचे बेनिफिट्स आहेत ना. जमीन भुसभुशीत होते, मुळ्यांची संख्या वाढते, फुटव्यांची संख्या वाढते, काळोखी वाढते, क्लोरोफिल ऍक्टिव्हिटी वाढते. अनेक दृश्य अदृश्य परिणाम त्याचे खूप आहे जसे विचार केला तर. मी ते काही सांगत नाही, पण मुख्य उद्देश आपला की न्यूट्रिशन जी आहे, स्ट्रेस एलिमेंट आणि न्यूट्रिशनची, अन्नद्रव्यांची बचत म्हणजे खताची बचत, हा एक मुख्य उद्देश त्याचा आहे. धन्यवाद.